होळी स्पेशल आपण दहीवडा बनवणार आहे। तर बघू शकता किती मऊसूत आणि तोंडात टाकताच विरघळणारा असा दहीवडा इथे तयार झालेला आहे। बघू शकता कापसासारखा मऊसूत दहीवडा पाहिजे तर हा असा बघू शकता किती छान अलगद तुटतो आहे। तर या होळीला तुम्ही दहीवडा करणार ना, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मी करुणाच किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। सोप्या आणि चविष्ट आणि झटपट बनणारी रेसिपी मी आज तुम्हाला दाखवणार आहे। तर रेसिपीला सुरुवात करूया। आणि त्यासाठी आपल्याला दहीवडा बनवण्यासाठी लागणार आहे आपल्याला उडदाची डाळ। 4 ते 5 तास भिजू घाला किंवा रात्रभरही भिजू घातली तरी चालेल। आणि छान स्वच्छ नितळून स्वच्छ धुवून आपण ही बारीक वाटून घेणार आहे। त्यामध्ये एक मिरची टाकली आहे मी आणि आल्याचा तुकडा टाकला आहे आणि बारीक असं वाटून घ्यायचं आहे। त्यामध्ये मीठ आणि थोडं हिंग टाकलं आहे आणि हे छान फेटून घ्यायचं आहे आपल्याला। बारीक असं वाटून घ्यायचं म्हणजे दहीवडा छान बनतो, मऊसूत बनतो आणि छान फेटून घ्यायचं। एक 2-4 मिनटं छान फेटून घ्यायचं। बघू शकता इथे पाण्यात टाकून बघायचं, एका वाटीत पाणी घ्यायचं, त्यामध्ये टाकून बघायचं। तो असा गोळा वर जर तरंगला तर आपला वड्यासाठी पीठ तयार आहे असं समजायचं। आणि इथे कोमट असं पाणी घेतलं आहे, त्यामध्ये मीठ आणि हिंग टाकून ठेवायचं आहे। कोमटसर पाणी घ्यायचं आहे, याच्यामध्ये आपण दहीवडे टाकून ठेवणार आहे। ही आधीच तयारी करून ठेवायची। हे साईडला करून ठेवायचं आहे आपल्याला आता। आणि बघा इथे तेल पण गरम झालेलं आहे। तर लहान मोठे जसे आपल्याला वाटतील तसे आपण वडे तळून घेणार आहे। तर हे कमी आचवरच तळायचे आहे आपल्याला आणि लाल करायचे नाही आहेत, हे आपल्याला व्हाईटच ठेवायचे आहेत। तर म्हणून कमी आचवर ठेवायचे म्हणजे छान आतपर्यंत वडा शिजतो। तर बघू शकता तुम्ही इथे वडे तयार झालेले आहे आणि अर्धा ते 1 तास आपण जे हिंगाचं पाणी केलं होतं ते हिंगाच्या पाण्यात आपण टाकून घेणार आहे। असं म्हणतात की उडदाची डाळ बातते, तर म्हणून हे आपण हिंगाच्या पाण्यात टाकून ठेवणार आहे। आणि ते आता अर्धा ते 1 तास ते ठेवून द्यायचं। तर आपण चटणी बनवून घेऊया। पुदिना घेतला आहे, कोथिंबीर घेतली आणि मिरची आणि लसूण, जिरं टाकलं आहे, त्यामध्ये मीठ टाकायचं आणि बर्फ टाकला आहे किंवा थंड पाणी टाकलं तरी चालेल। म्हणजे पुदिन्याची चटणी काळी पडते ना, तर ती पडणार नाही। तर बर्फ नक्कीच टाका म्हणजे काळी पडणार नाही। तर इथे बघा मिक्सरला वाटून घेतली आहे, चटणी तयार आहे। आणि इथे मी खजूर आणि चिंचेची पण चटणी बनवून घेतली होती, तर ती रेसिपी मी इथे टाकली नाही आहे। तर तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा। आणि गोड आंबट दही घेतलं होतं, ते फेटून घ्यायचं साखर आणि मीठ टाकून। आणि दहीवडे आपण पाण्यातून दाबून घ्यायचे आणि सर्व करायचे। त्यावर गोड आंबट चटणी, पुदिन्याची चटणी, चाट मसाला आणि शेव टाकून इथे मी हे सर्व केलेली आहे। बघू शकता किती मऊसूत असा वडा झालेला आहे। तर तुम्ही या होळीला करताय ना, तर नक्कीच करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला।